ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. गीतेच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन. भाग 5. अर्जुनाची अगतिकता. कृपया परयाविष्टो असं संजयानं अर्जुनाबद्दल म्हटलेलं आहे. करुणेमुळे त्याचे चित्त विषादयुक्त झाले. ही अर्जुनाच्या दुर्बलतेतून निर्माण झालेली करुणा आहे. मन हे संकल्प विकल्पात्मक असतं, तर बुद्धी ही निश्चयात्मिका असते. बुद्धीने जो निश्चय केला त्याला जर मनाने साथ दिली तर मनुष्य जीवनात निर्धाराने एखादी गोष्ट करू शकतो. पण मन व बुद्धी यांचे जेव्हा परस्पर ऐक्य नसते त्यावेळी मनुष्य दुर्बल होऊन जातो. अर्जुनाच्या बुद्धीनं ठरवलं होतं की ह्या आताताईंना ठार मारायला हवं, पण मनात विकल्प निर्माण झाला की अरे हे तर आपले बांधव आहेत ना, स्वजनांना ठार कसं मारायचं. विकल्प निर्माण झाला आणि त्याच्या मनानं बुद्धीची साथ सोडली. मग विवेक नाहीसा झाला. मन सांगते तेच बरोबर आहे असे सांगण्याचा त्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यासाठी लटकी कारणे पुढे करू लागला. प्रत्येक कारण सांगितल्यानंतरही भगवंत काहीच बोलत नाहीत असं त्याला दिसून आलं. तेव्हा तो आणखी वेगवेगळी कारणं शोधू लागला. प्रथम आपल्या देहावर होणारा हा युद्धाचा परिणाम, त्यानंतर युद्ध करण्याची निमित्ते म्हणजे हेतू कोणते, तर विजय, राज्य व सुख हे त्यानं सांगितलं. आपल्याला या तिन्हीची इच्छा नाही असंही सांगितलं. बरं, हे राज्य ज्यांच्याकरता मिळवायचं तेच आपले धन व प्राण पणास लावून या युद्धात उभे आहेत. शत्रू पक्षात सर्व संबंधी आहेत. यांना आपल्याला त्रैलोक्याच्या राज्यासाठीही ठार मारण्याची इच्छा नाही. पुढचे कारण सांगितले की ह्या स्वजनांना मारून पाप लागेल, यांना मारून आपण सुखी होणार नाही. हे तरी कारण श्रीकृष्णांना पटेल व ते अनुमती देतील असं त्याला वाटलं होतं. पण तरीही श्रीकृष्ण काही बोलले नाहीत. तेव्हा त्याने कुलक्षय आणि कुलक्षयाचा होणारा घोर परिणाम हा मुद्दा पुढे केला व शेवटी या पापामुळे आपल्याला नरक प्राप्ती होईल असं सांगितलं. तरी श्रीकृष्ण गप्पच. आता त्याच्याकडे नवीन कारणेही राहिली नाहीत. शेवटी त्याने धनुष्य टाकून दिले आणि गप्प बसला. अर्जुनाने कुलक्षय व त्याचे घोर परिणामांचे विवेचन केलेले आहे. वर्णव्यवस्थेमुळे त्या त्या वर्णाचे गुण अनुवंशिक होतात हा अनुभव आहे, कारण ते गुण जन्मजात रक्तात भिनलेले असतात. अर्जुनाने कुलक्षयामुळे पिंडदानादी क्रिया लोप पावतात असं म्हटलं आहे. पिंडदान करून त्या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण केले जाते. आपल्या वाडवडिलांनी जे संस्कार धन जतन केले, वाढवले व आपल्या पुढच्या पिढीच्या हवाली केले, त्या संस्कार धनाचं रक्षण व वर्धन ही पुढची पिढी करते का, हे जाणू आपले पितर स्वर्गाच्या खिडकीतून पाहत असतात. अशी किती हृदय कल्पना आहे आपल्या संस्कृतीत. त्यांनी श्रमाने वाढवलेला संस्कार वृक्ष जोमाने वाढतो की नाही याचे ते तेथूनच जणू निरीक्षण करत असतात. तेव्हा संस्कृतीचे रक्षण व विकास ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. त्यामुळे अर्जुनाला वाटतं की या कुलक्षयामुळे हे संस्कार धन नाश पावेल का, की ज्यामुळे स्वर्गातील पितरांना सुद्धा दुःख होईल. अर्जुनाने रंगवलेला कुलक्षयाचा घोर परिणाम विचारार्ह आहे. ते ऐकूनही मनाला दुःख होतं. युद्धानंतर होणारी हानी ही सर्वांच्याच परिचयाची आहे, पण त्याचबरोबर शत्रूचा निग्रह सुद्धा करावाच लागतो हेही तितकंच सत्य आहे. युद्ध सोडून देणे हा काही त्यावरील पर्याय नाही. अर्जुनाने दुष्टांचा निग्रह दुसऱ्या कोणत्या प्रकारे करता येईल हे सांगितलेले नाही. त्यामुळे त्याचे हे बोलणे म्हणजे वात प्रलपितच ठरते. मला युद्धात शत्रूने खुशाल ठार मारावे असे म्हणून युद्धापासून परावृत्त झाले तर स्वजनांच्या वधाच्या पापातून मुक्ती होईल असे अर्जुनाला वाटत आहे, तेच चुकीचं आहे. असं करण्यामुळे क्षत्रियोचित कर्म न केल्यामुळे त्याला पाप लागणारच आहे हे त्याने लक्षातच घेतलेलं नाही. आणि दुसरं असं की कुलक्षयाच्या घोर परिणामांपेक्षाही युद्ध न केल्याचे परिणाम अधिक भयानक होणार आहेत, याकडेही त्याने लक्ष पुरवलेले नाही. पांडवांच्या महाराणीचे भर सभेत वस्त्रहरण करण्यास सुद्धा दुर्योधन कचरला नव्हता, तर मग सर्वसामान्य जनतेची स्थिती काय असेल. त्याचा वेळीच निग्रह केला नसता तर समाजाला अधिक भयानक परिस्थितीतून जावे लागले असते. पण अर्जुनाने त्याकडे लक्षच दिले नव्हते. एकूण गीताकाराने क्षणिक मनोवृत्तीच्या आहारी गेल्यामुळे हतापल झालेल्या, धर्माधर्माविषयी संमोह पावलेल्या अशा अर्जुनाचं शब्दचित्र परिणामकारकरित्या रेखाटले आहे. नावाची संयुक्तिकता. या पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. स्वजनांना शत्रुस्थानी पाहून अर्जुनाला विषाद वाटला व त्याने शस्त्र संन्यास घेतला.
विषाद आल्यावर हीन पुरुषत्व, परमेश्वराचे नास्तित्व, न्यूनगंड, अज्ञानाचा पगडा, मनाचे चंचलत्व हे उद्भवणारे भाव अर्जुनामध्ये सुद्धा निर्माण झाले. ज्यावेळी हा विषाद आपली उच्चावस्था गाठतो त्यावेळी मनुष्य आत्महत्येचा सुद्धा मार्ग अवलंबतो. असा विषाद योगात कसा परिणत होणार? पण ज्यावेळी विषाद मनुष्याला मोक्ष मार्गात अग्रेसर करतो त्यावेळी त्याचे रूपांतर योगात होतं. अर्जुनाचा विषाद हा त्याला मोक्षसिद्धीप्रत घेऊन गेलेला आहे, त्यामुळे त्याची योगात परिणिती झालेली आहे. त्यामुळे या अध्यायाचं अर्जुन विषाद योग हे नाव सार्थच ठरतं. संकल्प अथवा पुष्पिका. गीतेत प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हरिओम इति श्रीमद भगवद्गीता असू असा संकल्प अथवा पुष्पिका येते. त्याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत कर्मयोग शास्त्रातील अर्जुन विषाद नावाचा अध्याय समाप्त झाला. अशा अर्थाचं वाक्य प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येतं. फक्त प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्या त्या अध्यायाचं नाव योजलेलं असतं. भगवद्गीता ग्रंथ महाभारतापासून ज्याने वेगळा केला त्याने हा संकल्प जोडलेला असावा. त्या त्या विषयानुरोधाने त्या त्या अध्यायाला नाव दिलेले आहे. प्राचीन काळी टिकाऊ लेखन साहित्याच्या अभावी ग्रंथ मुखोद्गत पद्धतीने जतन करून ठेवले जात असत. त्यामुळे एक अध्याय समाप्त होऊन दुसरा अध्याय सुरू झाला हे सांगणारं सूचक चिन्ह आवश्यक असे. उपनिषदांमध्ये सुरुवातीला शांती मंत्र व उपनिषद संपलं की शेवटचा मंत्र अथवा अंतिम अंश दोनदा उच्चारला जात असे. गायक सुद्धा शास्त्रीय चीज गाताना समाप्ती दर्शक म्हणून ध्रुवपदाचा अंश शेवटी तीनदा म्हणून समेवर येतात हे परिचितच आहे. तसेच हा संकल्प म्हणजे अध्याय समाप्ती दर्शक चिन्ह आहे. इथे श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम असं म्हटलेलं आहे. श्री भगवंतांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत असा त्याचा अर्थ आहे. ब्रह्म, जीव व जगत यांचं स्वरूप, त्यांचा परस्पर संबंध उपनिषदामध्ये सांगितलेला असतो. त्यामुळे असा विषय जेथे आलेला असतो त्या ग्रंथाला उपनिषद अशी संज्ञा देण्यात येऊ लागली. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 7, 13, 15 वगैरे अध्यायांमध्ये अशा प्रकारचा संबंध स्पष्ट केलेला आहे. संस्कृतमध्ये उपनिषद हा शब्द स्त्रीलिंगी आहे. उप अधिक नि अधिक सद या धातूपासून हा शब्द बनलेला आहे. सद धातूचे विनाश, ज्ञान, प्राप्ती, समाप्ती, शिथिलता असे अनेक अर्थ आहेत आणि या सर्व अर्थांच्या बरोबर उपनिषद शब्द सुसंगत अर्थ देतो. म्हणून उपनिषद म्हणजे अशी विद्या की जी सर्व अनर्थ उत्पन्न करणाऱ्या सांसारिक क्रियाकलापांचा नाश करते आणि संसाराला कारणीभूत होणारी सर्व बंधनं शिथिल करते व या विद्येमुळे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. उप अधिक नि अधिक सद या धातूचा एक अर्थ जवळ जाणे असाही होतो. ही ब्रह्मविद्या गुरूंजवळ जाऊन प्राप्त करावी लागते. अशा अनेक अर्थांनी उपनिषद शब्द सार्थ ठरतो. गीता प्रशस्तीमध्ये एक श्लोक आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्त दुग्धम गीता मृतम महत. सर्व उपनिषदे म्हणजे जणू गायी आहेत. भगवान श्रीकृष्ण त्यांचे दूध काढणारा गवळी आहे. पार्थ हे वासरू आहे आणि गीतारूपी अमृत हे त्या गायींचे विपुल दूध आहे. आणि गीता पठणाची इच्छा करणारा सुबुद्ध वाचक हा त्या गीतारूपी अमृताचा भोक्ता आहे. त्यावरून भगवद्गीता म्हणजे उपनिषदांचे सार असं समजले जातं. अर्थात कठोपनिषदाची छाया येथे दिसून येते. त्या व्यतिरिक्त ईश, मुंडक, कैवल्य, श्वेताश्वेतर, छांदोग्य या उपनिषदांशीही गीतेचा निकटचा संबंध आहे. पण सर्व उपनिषदांचे सार यामध्ये आहे असं नाही. उपनिषदात सांगितलेल्या गोष्टींपेक्षा कर्मयोगाचा भाग यामध्ये ठसठशीतपणे दिसून येतो. हे या गीतोपनिषदाचं वैशिष्ट्य आहे. आता उद्यापासून आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन पाहू.